श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झालेला आहे. या महिन्यामध्ये आपण बऱ्याचदा शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी जात असतो, कारण हा महिना खूप पवित्र मानला जातो. तर आपण श्रावण सोमवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी, नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करत असतो. तरी अभिषेक करताना आपल्याला हे मंत्र या सेवा करायच्या आहेत पुढीलप्रमाणे. तर नागपंचमी ही मंगळवारी 29 जुलै 2025 रोजी आहे. तर आपल्या राशीला जर काळसर्प दोष लागलेला असेल तर आपल्याला पुढीलप्रमाणे संकेत दिसून येतात. वाईट स्वप्न पडणे, स्वप्नामध्ये साप दिसणे, मेहनतीनंतर सुद्धा यश नाही, घरात कलह, भांडण, कामात अडथळे, शत्रूंची वाढ होत जाणे. तर नागपंचमीला आपल्याला हे उपाय करायचे आहे. महादेवाची विशेष पूजा करायची आहे. महामृत्युंजय मंत्र 108 वेळेला जपायचा आहे. काळे तीळ व त्यासोबत गंगाजल असे आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. तर या पूजेचा शुभ मुहूर्त आहे 5:41 ते 8:23 पर्यंत. एकूण 2 तास 43 मिनिटे आपल्याकडे आहे. चंद्र शुक्र योग अत्यंत शुभ वेळ आहे. नागपंचमीचे आध्यात्मिक महत्त्व. श्रावणामध्ये साप पृथ्वीवर येतात. इजा टळावी म्हणून त्यांची पूजा केली जाते व शिवाच्या गळ्यातील जो साप असतो या दिवशी त्या सापाला नागदेवतेला मान दिला जातो. तर आपल्याला नागपंचमीच्या दिवशी किंवा श्रावण सोमवारी जेव्हा आपण अभिषेकासाठी जात असतो शिवालयामध्ये, तर आपल्याला शिवपिंडीवर या वस्तू अर्पण करायच्या आहे. कच्चे दूध आपण अर्पण करू शकतो. त्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. जीवनात सकारात्मकता अनुभवायला मिळते. धतुरा अर्पण करू शकतो. भोलेनाथाचा आवडता घटक आहे. आजारांपासून संरक्षण, आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होते. काळे तीळ आणि पाणी अर्पण करायचे आहे. याने संकट आणि विघ्ने दूर होतात. बेलपत्र अर्पण करू शकतो आपण. भोलेनाथा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. बेल अर्पण केल्याने कौटुंबिक सुख, शांतता, मानसिक शांतता, समृद्धी वाढते. अक्षदा आणि चंदन आपण अर्पण करू शकतो. म्हणजे अक्षदा हे भरभराटीचे प्रतीक आहे. चंदनामुळे घरात स्थैर्य व शांती निर्माण होते. नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा पहिला सण आहे. नागपंचमी हा हिंदूंचा पारंपरिक सण आहे. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णांनी याच दिवशी कालियामर्दन केले असे मानले जाते. ग्रामीण भागामध्ये सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषा करून वारुळाजवळ जातात व जाऊन वारुळाची व नागदेवतेची पूजा करतात. नागदेवतेला लाह्या, दूध तसेच पुरणाचा दिंड असा नैवेद्य दाखवतात. शेतकरी या दिवशी शेतात जाऊन गाणी म्हणतात, नागदेवतेची पूजा करतात. शेतकऱ्याचा मित्र या म्हणून नागदेवतेला ओळखले जाते. तर या दिवशी शेतकऱ्याचे शेतामधील सर्व कामकाज बंद राहते. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपंचमीची प्रथा प्रचलित झाली आहे. श्री स्वामी